हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की सर्वात जास्त आपण थंडगार पदार्थाकडे वळतो. उन्हाळ्याचे दिवस म्हटले की लग्नसराई आलीच. लग्नसराईमध्ये खूप सारे पदार्थ असतात, परंतु आपण सर्वात जास्त पितो तो पदार्थ म्हणजे थंडगार मठ्ठा. कारण उन्हाच्या कडकडीत गरमीमध्ये आपल्याला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे थंडगार मठ्ठा. हा थंडगार मठ्ठा अगदी 5 मिनिटामध्ये कसा तयार करायचा हे आपण पाहणार आहोत. मठ्ठा तयार करण्यासाठी इथे मी 3 वाट्या दही रवीने थोडंसं फेटून घेतलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. आलं किसून त्याचा 1 चमचाभर रस काढून घेतलेला आहे. तसेच इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा जिरे पावडर घेतलेली आहे. जिरे भाजून पावडर केलेली आहे. 2 चमचे साखर व मीठ घेतलेलं आहे. आता सर्वात अगोदर आपण जे दही घेतलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया. दह्याऐवजी तुमच्याकडे ताक असेल ते वापरलं तरीसुद्धा चालेल, कारण आपण दह्याच्या नंतर ताकच करणार आहोत. आता दही टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, काळं मीठ घालायचं आहे, जिरे पावडर घालायची आहे. तसेच यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे, आल्याचा रस घालायचा आहे. आता हे सर्व घातल्यानंतर आपल्याला रवीने हे थोडंसं फेटून घ्यायचं आहे किंवा हे ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सर्व जिन्नस या दह्यामध्ये छान असे मिक्स होतील व त्याचा फ्लेवर या दह्यामध्ये छान असा उतरेल. आता 1-2 मिनिटे आपल्याला हे रवीने फेटून घ्यायचं आहे. आता इथे मी हे रवीने फेटून घेतलेलं आहे. हे छान असं बनवून तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता इथे मी 1 तांब्या भरून पाणी वापरलेलं आहे, म्हणजे अर्धा लिटरच्या आसपास पाणी इथे मी वापरलेलं आहे. पाणी घातल्यानंतर परत एकदा रवीने आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. आता इथे हे सर्व छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर हे आपण परत एकदा चमच्याने मिक्स करून घेऊया. दुपारच्या जेवणासोबत सुद्धा असा थंडगार मठ्ठा प्यायला एकदम भन्नाट असा लागतो. हा मठ्ठा आपला बनवून तयार झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला बर्फाचे खडे घालायचे आहेत. तुम्ही जर थंड पाणी वापरलेलं असेल, नाही बर्फ घातला तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे आपला हा लग्नाच्या पंक्तीमधील झटपट असा थंडगार मठ्ठा बनवून तयार झालेला आहे. हा मठ्ठा चवीला एकदम भन्नाट असा बनवून तयार झाला आहे. अशा या कडकडीत उन्हाळ्याच्या गरमीमध्ये आपल्याला दुपारच्या जेवणामध्ये 1 ग्लास ताक, 1 वाटी दही किंवा एखादा ग्लास मठ्ठा पिणं खूप चांगलं आहे. कारण अशा या गरमीमध्ये आपल्या शरीराला थंडावा देणारे पदार्थ खाल्ले पाहिजे. हे शरीरासाठी खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपला हा छान थंडगार असा मठ्ठा बनवून तयार झालेला आहे. ही मठ्ठ्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा खूप आवडेल. अगदी 5 मिनिटामध्ये छान असा मठ्ठा बनवून तयार होतो. तुम्हाला आजची ही थंडगार मठ्ठ्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.